सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमस्कार मंडळी. तर आज आहे पौष पौर्णिमा, जिला आपण शाकंभरी पौर्णिमा देखील म्हणतो. तर मी तुम्हाला पौष पौर्णिमेची शाकंभरी पौर्णिमेची कथा सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये तुमच्या कुलदेवीचं नाव लिहायला विसरू नका, की जेणेकरून आपल्याला देखील आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद हा नक्कीच प्राप्त होईल. पौष महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा म्हटलं जातं. संपूर्ण जगाची अधिष्ठात्री असणाऱ्या दुर्गेचं एक रूप म्हणजे शाकंभरी देवी होय. तिला हजारो डोळे होते, म्हणून शाकंभरी असं नाव पडलं. या पौर्णिमेनिमित्तानं महाराष्ट्रात अनेक ठिकाणी यात्रा आणि उत्सवाचं आयोजन करण्यात येतं. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या श्री सप्तशृंगी देवी गडावर शाकंभरी उत्सवाचे आयोजन करण्यात येते. 3 दिवसांच्या श्री लक्ष्मीनारायण महायागाच्या कालावधीत दररोज मुख्य 2 सत्रामध्ये महायज्ञ व होमहवन, धार्मिक विधी आदी धार्मिक कार्यक्रम होतात. श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ही सह्याद्रीच्या 7 डोंगरांच्या कुशीत वसलेली असून ते 7 डोंगर म्हणजे मधु, कैटभ, शुंभ, निशुंभ, चंड व महिषासुर असून या राक्षसांचा विनाश करून श्री भगवतीने सृष्टीतील सर्व चराचरांना अभय वरद प्रदान केले. या 7 राक्षसांचे अस्तित्व सृष्टीतील प्रत्येक मनुष्याच्या अंतरात असतात. त्यात काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर व अहंकार आदींचा समावेश होतो. आपल्यातील या 7 राक्षसांवर विजय मिळवता येत नाही तोपर्यंत भगवतीचे चैतन्य दर्शन आपणास होणार नाही. देवी भागवत ग्रंथामध्ये शाकंभरी देवीच्या उत्पत्तीबद्दल दिलेल्या माहितीनुसार एकदा खूप मोठा दुष्काळ पडला. लोक अन्न पाण्याविना उपाशी राहिले. त्यामध्ये अनेकांचा मृत्यूही झाला. देवीला या परिस्थितीवर करुणा आली. तिने आपल्या अंगातून असंख्य शाकभाज्या उत्पन्न केल्या. त्या भुकेल्यांना खाऊ घातल्या. प्रजेच्या रक्षणासाठी धान्य निर्माण करणाऱ्या श्री शाकंभरी देवीच्या प्रीत्यर्थ पौष मासातील पौर्णिमा शाकंभरी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. एका धार्मिक कथेनुसार हरिद्वार केदार रस्त्यावर कुमाऊ टेकडीवर देवीने 1000 वर्ष केवळ शाकभाज्या खाऊन तपश्चर्या केली. यामुळे या देवीला शाकंभरी देवी या नावाने प्रसिद्धी मिळाली. महाभारताच्या वनपर्वात आणि पद्मपुराणात त्या बाबतीचे संदर्भ आढळतात. शाकंभरी नवरात्र राजस्थान, उत्तर प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र आणि तमिळनाडूच्या काही भागांमध्ये लोकप्रिय आहे. कर्नाटकामध्ये शाकंभरी देवीला बनशंकरी देवी म्हटलं जातं आणि नवरात्रात शाकंभरी अष्टमी खूप महत्त्वाची मानली जाते. त्याचसोबत शाकंभरी पौर्णिमेला देखील खूप महत्त्व आहे. पौर्णिमेला देवीच्या नैवेद्यास कमीत कमी 60 आणि जास्तीत जास्त 108 भाज्या असतात. भारतात सर्वत्र शाकंभरी पौर्णिमेचा कुळाचार केला जातो. या दिवशी श्री क्षेत्र माहूर येथे रेणुका देवीची थाटात रथयात्रा काढतात. तसेच काळूबाईची यात्रा देखील याच दिवशी असते. आपले सण आणि उत्सव साजरे करण्यामागे काही आरोग्यदायी संकेत देखील असतात. हिवाळ्यात मुबलक भाज्या येतात. सणाच्या निमित्ताने या भाज्यांचा आस्वाद घेता यावा याकरता देखील हा छुपा उद्देश आहे असंही म्हटलं जातं. पौष पौर्णिमा शाकंभरी देवीच्या अवताराची कथा सांगते. ही कथा मानवी जीवनाचा खरा अर्थ उलगडून दाखवते. प्राचीन काळची कथा आहे. पृथ्वीवर एक राक्षस राज्य करत होता. त्याचे नाव दुर्गमासूर. तो अत्यंत बलवान आणि पराक्रमी होता. मोठा धूर्त आणि कावेबाज होता. दुर्गमासूर देवांचा, मानवांचा, ऋषीमुनींचा फार द्वेष करत असे. देवांचे जीवन वैभवात, सुखात असे. मानव श्रद्धेने जगत होते, समाधानात राहत होते. ऋषीमुनींचे सामर्थ्य श्रेष्ठ अध्ययनात आणि मंत्रशक्तीत होते. हे सारे दुर्गमासूर सूक्ष्मरित्या पाहत असे आणि आत्यंतिक द्वेषबुद्धीने मुठी वळवून वळून त्यांच्या नाशाचा विचार करी. पण या सर्वांचा नाश नेमका कशात आहे हे त्याला समजत नसे. अखेर एक दिवस उजाडला. विनाशकारी अज्ञात शक्तीने दुर्गमासूरला प्रेरणा दिली. शत्रूचे बळ कशात आहे ते ओळखावे. त्या बळापासून शत्रूला दूर खेचावे. शत्रू निर्बळ आणि हतबल झाला की त्याची हत्या करावी. विजय मिळवावा. दुर्गमासुराने या दृष्टनीतीचा अवलंब करण्याचे ठरवले. दुर्गमासूर हिमालयावर गेला. ब्रह्मदेवाच्या प्रसन्नतेसाठी तीव्र तप करू लागला. त्याच्या तपश्चर्येने ब्रह्मदेव प्रसन्न झाले.
आणि समोर प्रकट होऊन म्हणाले, असुरा, मी प्रसन्न आहे, वर माग. हात जोडून असुर म्हणाला, देवा, संपूर्ण वेदांचे ज्ञान माझ्याकडेच असावे. संपूर्ण मंत्रशक्ती ज्ञानासह माझ्या हातात यावी. देवतांना मी पराभूत करावे. ब्रह्मदेवाने राक्षसाची धूर्तता जाणली. ते हसले आणि म्हणाले, तथास्तु. ब्रह्मदेवांचा एकच शब्द, तथास्तु. पण या एकाच शब्दाने या संपूर्ण सृष्टीमध्ये भयानक विनाशकारी शक्ती निर्माण केली. देव, मानव आणि ऋषी यांच्या जीवनाला आधार देणारे, मनाला चैतन्य देणारे संपूर्ण वेदज्ञान त्यांच्यापासून निघाले आणि दुर्गमासुराकडे आले. ओजस्वी मंत्रशक्ती सामर्थ्यासह निघाली आणि असुरामध्ये प्रविष्ट झाली. सृष्टीमधील चैतन्य संपले, शक्ती संपली, सामर्थ्य लोप पावले. देव, मानव आणि ऋषीमुनी तेजोहीन झाले, प्रभाहीन झाले, शक्तिहीन झाले, शेवटी हतबल झाले. वरदानामुळे शक्ती संपन्न बनलेला दुर्गमासूर हाहाकार करत आला आणि त्याने सर्वांचाच पराभव केला. सर्वांना हकलून लावले. संपूर्ण जगावर अन्यायाची, असत्याची सत्ता सुरू झाली. अत्याचारांना ऊत आला. दुर्गमासूर उन्मत्त बेफाम बनला. मानवांच्या हत्याकांडाचे भयानक पर्व सुरू झाले. अखेर सर्व देव, ऋषी आणि मानव स्वतःला कसेबसे वाचवीत अरण्याकडे धावले आणि गहन अरण्यातील खोल गुहेत शिरले. तेथे लपून बसले. उंच उंच पर्वतांच्या मध्ये दडलेल्या गुहेकडे असुरांचे लक्ष गेले नाही. बाहेरील जगात क्रूर राक्षसांचे थैमान चालू होते. इकडे गुहेच्या आत जीवनाचे नवे पर्व उदयाला आले. सामर्थ्यहीन, ज्ञानहीन, तेजोहीन झालेल्या सर्व देव, मानवांनी, ऋषींनी श्रद्धेची कास धरली. एक वेळ बाहूतील शक्ती नष्ट होते, एक वेळ बुद्धीचे सामर्थ्य नष्ट होते, पण मनामध्ये खोलवर रुजलेली श्रद्धा कधीतरी नष्ट होणे शक्य आहे का? ही निमालेली श्रद्धा या अंधारी गुहेत जागी झाली. काळ्या अंधारात प्रकाश किरण यावा तसे झाले. सर्व देव, मानव आणि ऋषी जगन्मातेला शरण गेले. आदिमाता महादेवीची उपासना चालू झाली. गुहेतील भयानकता श्रद्धेमुळे आणि उपासनेमुळे संपली. तेथे निर्माण झाली मंदिराची मंगलता. श्रद्धेमुळे मोठा आधार निर्माण झाला. एक नव्या ऊर्जाचा, तेजाचा, सामर्थ्यांचा प्रत्यय सर्वांना आला. उपासनेला सफलता आली. सर्वांच्या समोर भगवती प्रकट झाली. कशी प्रकट झाली? कसे रूप होते तिचे? आगळे वेगळे आणि भव्य सृष्टीमधील उंच उंच पर्वत, डोंगर, हिरवीगार झाडे झुडपे, नानारंगी फुले, पाने, रसरशीत डौलदार फळे, या सर्वांची मिळून देवी तयार झाली. रूप विविध रंगी पण तेजस्वी. जिकडे पहावे तिकडे देवीचे तेजस्वी डोळे दिसत होते. सर्वजण तिला शताक्षी असे म्हणू लागले. देवीच्या 100 नेत्रांमधून कृपामृताचा वर्षाव होऊ लागला. या वर्षावामुळे सर्वजण उल्हासित झाले. नवा जोम आला, नवे जीवन मिळाले. देवीने अनेक प्रकारच्या भाज्या, फळफळावळ आणि अन्न तयार केले. अनेक रुचकर पदार्थ तयार केले. आईच्या मायेने सर्वांना पोटभर खाऊ घातले. सर्वांना तृप्त केले. या देवीला सर्वजण शाकंभरी देवी असे म्हणू लागले. यानंतर देवी गुहेच्या बाहेर आली. तिने गुहेच्या तोंडावर मोठे तळपते चक्र ठेवले. या चक्रामुळे गुहेतील सर्वांचे रक्षण होत होते. देवीने आपले शस्त्रे अस्त्रे बाहेर काढली आणि तिने दुर्गमासुराला युद्धासाठी आव्हान दिले. दुर्गमासूर आपल्या सैन्यासह लढू लागला, पण देवीच्या समोर कोणाचाही टिकाव लागला नाही. राक्षस आणि सैन्य पूर्णपणे मारले गेले. जगावरील मोठे संकट नाहीसे झाले. सर्व ज्ञान, मंत्र, सामर्थ्यांसह देवांकडे, ऋषी मुनींकडे आणि मानवांकडे परत आले. देवी त्यांना म्हणाले, हे श्रेष्ठ ज्ञान आहे. हीच माझी वाणी आहे. ही माझी मंत्रशक्ती आहे. हेच माझे एक स्वरूप आहे. ज्ञानाची उपासना करा, मंत्रशक्तीची आराधना करा. हीच माझी खरी उपासना आहे. तुमचे कल्याण हो. एवढे बोलून देवी अंतर्धान पावली. शाकंभरी देवी ही खऱ्या अर्थाने माऊली देवी होती. तिने सर्वांचं रक्षण केलं, पालनपोषण केलं, खऱ्या आराधनेचा मंत्र दिला आणि जीवनातील श्रेष्ठ मूल्याचा संदेश दिला. म्हणूनच पौष पौर्णिमेला शाकंभरी देवीची उपासना केली जाते. आता याचसोबत ह्या दिवशी पौष पौर्णिमेची सत्यनारायणाची कथा देखील ऐकली जाते. तर ती कथा देखील मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. एकदा नैमिषारण्यात शौनक वगैरे मुनींनी सुताला विचारले,
मुनिश्रेष्ठा, मनातील सर्व फळे कोणत्या व्रताने मिळतात ते आम्हाला सांगा. त्यावर सूत सांगतात, पूर्वी नारदाने हाच प्रश्न श्री विष्णूंना विचारला होता. ती हकीकत मी तुम्हाला सांगतो. एकदा नारद मुनी पृथ्वीवर हिंडत असता तेथे अनंत जन्म घेऊन सर्वजण खूप दुःखे भोगत होते असे त्यांना दिसले. तेव्हा ते लगेच वैकुंठात विष्णूकडे गेले. तेथे त्यांनी विष्णूची स्तुती करून त्याला प्रसन्न करून घेतले. नंतर ते म्हणाले, आपली कृपा असेल तर पृथ्वीवरील सर्व लोकांची दुःखे नाहीशी होतील, असा काही उपाय सांगा. ते ऐकून श्री विष्णू म्हणाले, नारदा, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. स्वर्गात किंवा मृत्यूलोकात कोणालाही माहीत नसलेले असे पुण्यकारक व्रत मी तुला सांगतो. हे व्रत करणारा सर्व काळ सुख भोगू शेवटी मोक्षपदात जातो. हे व्रत दुःखाचा नाश करणारे असून धनधान्य व सौभाग्य व संतती देणारे आहे. याला श्री सत्यनारायणाचे व्रत असे म्हणतात. सूर्यास्तानंतर 2 तासात केव्हा तरी सत्यनारायणाचे पूजन करावे. केळी, दूध, तूप, साखर व रवा हे सर्व समप्रमाणात 1.25 मापाने घेऊन त्याचा प्रसाद सत्यनारायणाला अर्पण करावा. आपले बंधुबांधव, परिवार व मित्र यांच्यासह श्री सत्यनारायणाची कथा ऐकून तीर्थप्रसाद घ्यावा. नंतर सर्वांसह भोजन करावे. श्री सत्यनारायणाची पूजा देवळात अगर पवित्र जागी करावी. हे व्रत केले असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तसेच जो पण ही कथा ऐकतो त्याच्या जीवनातील सर्व दुःखांचा नाश होतो. त्याच्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात. भगवंत पुढे सांगतात, हे व्रत पूर्वी कोणी केले होते ती कथा आता ऐका. सुंदर व पवित्र अशा वाराणसी नावाच्या नगरीत एक ब्राह्मण राहत होता. तो दारिद्र्याने त्रासला होता. तो रोज भिक्षा मागण्याकरता हिंडत असे. त्याचे दुःख पाहून एकदा भगवंताने वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतले व ते त्याला म्हणाले, ब्राह्मण, तुझे दुःख पाहून मला दया येते. तू आता सर्व दुःखांचा नाश करणार श्री सत्यनारायणाचे व्रत कर. असे म्हणून भगवंताने त्याला श्री सत्यनारायणाच्या पूजेचे सर्व विधान सांगितले. त्याप्रमाणे ब्राह्मण दुसरे दिवशी श्री सत्यनारायणाची पूजा करण्याचा निश्चय करून भिक्षेस गेला. त्या दिवशी त्या ब्राह्मणाला खूप भिक्षा मिळाली. त्याने पूजेचे सर्व सामान आणून श्री सत्यनारायणाचे पूजन केले व तीर्थप्रसाद घेतला. त्यामुळे तो दारिद्र्यातून मुक्त होऊन पूर्ण सुखी झाला. प्रत्येक महिन्याला तो श्री सत्यनारायणाची पूजा करू लागला. एकदा तो पूजा करत असता एक मोळीविक्या तहान लागली म्हणून तिथे आला. श्री सत्यनारायणाची पूजा कथा चाललेली पाहून तो तिथेच थांबला. नंतर तीर्थप्रसाद घेऊन त्याने त्या व्रताची माहिती घेतली व तो आपल्या कामाला गेला. दुसऱ्या दिवशी श्री सत्यनारायणाची पूजा करण्याचा निश्चय करून तो नगरात गेला. त्या दिवशी त्याला पुष्कळ द्रव्य मिळाले. तेव्हा त्याने सर्व सामान आणून उत्तम प्रकारे इष्टबांधवांसह श्री सत्यनारायणाची पूजा केली. व्रताच्या प्रभावाने तो पृथ्वीवर परमसुख पाहून शेवटी मोक्षाला गेला. हरये नमः, हरये नमः. सूत पुढे सांगतात, मुनी हो, मी आणखी एक श्री सत्यनारायणाची कथा सांगतो. ऐका. पूर्वी उल्कामुख नावाचा एक सत्यव्रती व भक्तिमान राजा होऊन गेला. त्याची पत्नी पतिव्रता व लावण्यवती होती. एक दिवस तो राजा नदीच्या तीरावर श्री सत्यनारायणाचे पूजन करत असता. तेथे साधू नावाचा एक वाणी आला. ते व्रत पाहून साधू वाण्याने त्याची माहिती विचारली. नंतर त्याने तीर्थप्रसाद घेतला. त्या साधू वाण्याला संतती नसल्यामुळे फार दुःख होत असे. तेव्हा हे व्रत करण्याचा निश्चय करून तो घरी गेला आणि त्याने आपल्या लीलावती नावाच्या पत्नीला आपण केलेला नवस सांगितला. श्री सत्यनारायणाच्या कृपेने लीलावती गर्भवती राहिली व 9 महिन्यांनी तिला एक सुंदर कन्या झाली. तिचे नाव कलावती असे त्यांनी ठेवले. ती चंद्राच्या कलेप्रमाणे दिवसेंदिवस वाढू लागली. पण त्या साधू वाण्याला श्री सत्यनारायणाच्या पूजेची आठवण झाली नाही. पत्नीने आठवण केल्यावर मुलीच्या लग्नाच्या वेळी श्री सत्यनारायणाची पूजा करू असे त्यांनी ठरवले. पुढे मुलगी मोठी झाल्यावर तिचे लग्न कांचन नावाच्या नगरातील एका योग्य वाण्याच्या मुलाबरोबर ठरवले. मोठ्या आनंदपूर्वक साधू वाण्याने तिचे लग्न करून दिले. पण त्याला श्री सत्यनारायणाच्या पूजेची आठवण राहिली नाही. त्यामुळे भगवान सत्यनारायण त्याच्यावर रागवले. ती हकीकत आता ऐका. थोड्याच दिवसात तो साधूवाणी व्यापारासाठी जावयासह सिंधू नदीच्या तीरावर असणाऱ्या रत्नपूर नगरात गेला. तेथे व्यापार करून काही दिवस सुखात गेल्यावर श्री सत्यनारायणाच्या शापाने त्याला भयंकर दुःख प्राप्त झाले. थोड्या दिवसांनी तेथील चंद्रकेतू राजाच्या वाड्यात चोरी झाली व द्रव्य घेऊन चोर पळू लागले. राजदूतांनी त्यांचा पाठलाग केल्यामुळे ते घाबरले व शेजारीच असलेल्या साधू वाण्याच्या घरी त्यांनी ते चोरीचे सामान टाकून दिले. पाठीमागून राजदूत आले.
त्यांनी वाण्याला चोर म्हणून पकडून जावयासह राजासमोर आणून उभे केले. राजानेही फारसा विचार न करता त्याला बंदीत टाकले. इकडे साधू वाण्याच्या घरीही चोरांनी सर्व लुटून नेले. त्यामुळे त्याची बायको व मुली आता अतोनात दुःख होऊन त्या घरोघरी भिक्षा मागत फिरू लागल्या. एक दिवस भुकेने व्याकुळ झालेली कलावती एका ब्राह्मणाच्या घरी गेली. तिथे श्री सत्यनारायणाची पूजा चालू होती. तिथे तीर्थप्रसाद घेऊन तिने आपल्यावर कृपा करण्याकरता श्री सत्यनारायणाची प्रार्थना केली. नंतर घरी जाऊन तिने सर्व हकीकत आपल्या आईला सांगितले. हे ऐकून साधू वाण्याच्या पत्नीला श्री सत्यनारायणाची आठवण होऊन तिने श्री सत्यनारायणाचे पूजन केले व हात जोडून ती म्हणाली, हे भगवंता, पती व जावई यांचे अपराध माफ करून आम्हाला क्षमा करावी. श्री सत्यनारायणांनी संतुष्ट होऊन चंद्रकेतू राजाच्या स्वप्नात जाऊन सांगितले, राजा, जे 2 वाणी तू बंदीत ठेवले आहेस त्यांना सकाळी सोडून दे. त्याचप्रमाणे त्यांचे सर्व धनही त्यांना परत देऊन टाक. त्याचप्रमाणे सकाळी राजाने सभेमध्ये ते स्वप्न सांगून त्या 2 वाण्यांना समोर आणवले आणि त्यांना म्हणाला, वैश्य हो, तुमच्या दैवयोगाने तुम्हाला पुष्कळ दुःख भोगावे लागले. आता तुम्ही सुखाने आपल्या घरी जा. असे सांगून त्यांना वस्त्रे व अलंकार देऊन त्यांचा गौरव केला. त्यांचे सर्व धनही त्यांना परत दिले. साधू वाण्याने व त्याच्या जावयाने राजाला नमस्कार केला व आपल्या नगरात जायची तो तयारी करू लागले. हरये नमः, हरये नमः. नंतर साधू आणि सर्वांचा आशीर्वाद घेऊन जावयासह स्वतःच्या नगरात जाण्यास सिद्ध झाला. त्याने नौका ठरवून सर्व माल त्यावर भरला. तेव्हा त्याची परीक्षा पाहण्याकरता श्री सत्यनारायणांनी संन्यास वेश घेतला व ते साधू वाण्याला म्हणाले, हे साधू, या नौकेत काय आहे? द्रव्याने चढून गेलेले ते 2 वाणी उपहासाने त्याला म्हणाले, संन्यासी महाराज, आपल्याला द्रव्य पाहिजे म्हणून विचारत आहात काय? पण ती आमची नौका पालापाचोळ्यांनी भरलेली आहे. ते असत्य भाषण ऐकून भगवान फक्त एवढेच म्हणाले, तुझे म्हणणे खरे हो. असे म्हणून भगवान त्या तीरावर पलीकडे जाऊन बसले. इकडे साधू वाण्याने पाहिले तो हलकेपणामुळे नौका पाण्याच्या वर जास्त आलेली. त्याचबरोबर तो घाबरला आणि नौकेत पाहू लागला तर ती सर्व पालापाचोळ्यांनी भरलेली दिसली. ते पाहून तो अतिशय शोक करू लागला. तेव्हा त्याचा जावई म्हणाला, महाराज, उगीच शोक करत बसू नका. त्या संन्याशाच्या शापामुळेच हे सर्व झाले आहे. आपण त्याला शरण जाऊ. जावयाचे बोलणे ऐकून साधू वाणी त्या संन्याशाजवळ गेला व नमस्कार करून आदरपूर्वक म्हणाला, महाराज, मगाशी मी खोटे बोललो, मला क्षमा करा. असे म्हणून साधू वाण्याने त्यांना पुन्हा नमस्कार केला. तेव्हा संन्यास वेशधारी भगवान म्हणाले, तू शोक करू नकोस. माझे पूजन विसरलास म्हणून तुला हे दुःख प्राप्त झाले. ते ऐकून साधू वाणी दीनवाणीने म्हणाला, भगवान, माझ्यावर कृपा करा. मी तुम्हाला शरण आलो आहे. त्यावर प्रसन्न होऊन इच्छित वर साधू वाण्याला देऊन भगवान गुप्त झाले. नंतर साधू वाणी नौकेवर जाऊन बघतो तो नौका द्रव्याने पूर्ण भरलेली दिसली. तेव्हा साधू वाण्याने मित्रांसह व जावयासह श्री सत्यनारायणाची यथासांग पूजा केली. नंतर नौका पाण्यात लोटून तो घरी जाण्यास निघाला. त्याच्या नगराच्या जवळ तीरावर आल्यावर त्याने एक दूत घरी पत्नीला कळवण्याकरता पाठवला. दूताने सांगितलेले वर्तमान ऐकून साधू वाण्याची बायको पती दर्शनासाठी बंदरावर गेली. जाताना मुलीला सत्यनारायणाची पूजा कर असे सांगून ती घाईने गेली. आईने सांगितल्याप्रमाणे कलावतीने सत्यनारायणाची पूजा केली. पण ती पतीच्या दर्शनाला उत्सुक झाल्यामुळे तीर्थप्रसाद न घेता तशीच बंदरावर गेली. त्यामुळे रागावलेल्या सत्यनारायण प्रभूने तिचा पती असलेली नौका पतीसह पाण्यात बुडवली. ते पाहून कलावती शोकाने विव्हल होऊन जमिनीवर पडली. भयभीत झालेला साधू वाणी आणि त्याची पत्नी हा प्रकार पाहून आश्चर्यचकित होऊन अगदी घाबरून गेले. कलावती व तिची आई यांनी अत्यंत शोक केला व कलावती सती जाण्यास सिद्ध झाली. ते पाहून साधू वाणी म्हणाला, हे संकट टळेल तर मी सत्यनारायणाची पूजा करेन. हे ऐकून दीनदयाळू सत्यनारायण आकाशवाणीने म्हणाले, हे साधू, तुझी कन्या तीर्थप्रसादाचा त्याग करून पतिदर्शनासाठी आली आहे. त्यामुळे हा प्रकार घडला आहे. ती घरी जाऊन तीर्थप्रसाद घेऊन येईल तर तिला तिचा पती निसंशय प्राप्त होईल. ही आकाशवाणी ऐकून कलावती घरी गेली व तीर्थप्रसाद घेऊन परत बंदरात आले. तोच तिचा पती स्वजनांसह तिच्या दृष्टीस पडला. मग ते सर्वजण अतिशय आनंदित होऊन घरी गेले. नंतर तो साधुवानी प्रत्येक पौर्णिमेला
व अगदी पौष पौर्णिमेला श्री सत्यनारायणाची पूजा करू लागला. या लोकी तो सुखी झाला व शेवटी मोक्षाला गेला. सूत पुढे सांगतात, पूर्वी अंगध्वज नावाचा एक राजा होऊन गेला. एक दिवस मृगया करून तो परत येत असता वाटेत त्याला एका वडाच्या झाडाजवळ काही गवळी भक्तिभावाने श्री सत्यनारायणाची पूजा करत असलेले दिसले. परंतु राजा पुढेही गेला नाही व त्याने सत्यनारायण प्रभूंना नमस्कारही केला नाही. तरी सुद्धा त्या गवळ्यांनी राजापुढे सत्यनारायणाचा प्रसाद आणून ठेवला. नंतर त्या गवळ्यांनी आपापल्या बांधवांसह व मित्रांसह तीर्थप्रसाद आनंदाने भक्षण केला. पण राजाने प्रसादाचा अव्हेर केल्याने तो फार दुःखी झाला. त्याचे मुले व धनधान्य संपत्ती सर्व नाश पावली. ही सत्यनारायणाची अवकृपा आहे हे जाणून राजा पुन्हा त्या गवळ्याजवळ गेला व भक्तियुक्त अंतकरणाने त्याने श्री सत्यनारायणाचे पूजन केले. त्यामुळे अंगध्वज राजा धन, पुत्र व ऐश्वर यांनी संपन्न झाला व या लोकात सुखी होऊन शेवटी सत्यनारायणपुरात गेला. जो कोणी अतिदुर्लभ असे श्री सत्यनारायणाचे व्रत करतो व फळ देणारी ही कथा भक्तिभावाने ऐकतो त्याला सत्यनारायणाच्या प्रसादाने धनधान्य वगैरे वस्तूंचा लाभ होतो. दरिद्र्याला धन मिळते, बंधनात असेल तो बंधनातून मुक्त होतो, भीतीग्रस्त झाला असेल तो भीतीपासून मुक्त होतो, यात संशय नाही. त्याला इच्छिलेले सर्व फळ मिळते, त्याला सत्यनारायण लोक प्राप्त होतो. मुनी हो, असे हे सत्यनारायण व्रत मी तुम्हाला सांगितले. हे व्रत केले असता मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो. विशेष करून कलियुगात श्री सत्यनारायणाची पूजा फळ देणारी आहे. या सत्यनारायणाला कोणी काल म्हणतात, कोणी सत्यदेव म्हणतात, कोणी ईश म्हणतात, तर कोणी सत्यनारायण म्हणतात. त्याचे जो नित्य पठण करतो किंवा श्रवण करतो त्याची सर्व पापे श्री सत्यनारायणाच्या प्रसादाने नाहीशी होतात, यात काही शंका नाही. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.